नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तेल पोळी, सांजोऱ्या, गुळपोळी हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असतील। आज आपण खव्याची पोळी करणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। खवा मेजरिंग कपाने 1 कप, अर्धा कप बारीक रवा, अर्धा कप मैदा, 1 कप पिठी साखर, पाव चमचा केशर थोड्याशा दुधात भिजवून ठेवले, पाव चमचा मीठ, 1 चमचा वेलचीची पावडर, थोडंसं तूप आहे। आपल्याला रवा मैदा भिजवायला लागेल आणि नंतर आपण पोळी जेव्हा करणार तेव्हा पोळीवर लावायला लागेल। पोळी लाटण्यासाठी तांदळाची पिठी लागेल। रवा मैदा भिजवण्यासाठी पाणी लागेल। आता प्रथम आपण आधी रवा मैदा भिजवून ठेवणार, 2 तास तो ठेवून देणार। नंतर खवा आपण साखर घालून आटवून पेढ्यासारखा करून घेणार आणि मग पोळी लाटायला सुरुवात करणार। आता रवा मैदा भिजवूया। रवा मैदा एकत्र केलाय, मीठ, ह्यातलं थोडं केशर आपण खव्याला घालणार, थोडं केशर रवा मैदा भिजवायला घालणार, म्हणजे रंग पण छान येईल, वास पण छान येईल। दोन चमचे तूप घालूया। पुरणपोळीसारखा खूप सैल भिजवायचा नाही, आपल्याला खूप सैल करायचा नाहीये। जशी आपण कणिक भिजवतो तसा आपल्याला रवा मैदा हवा। आता थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेऊया। एक टेबलस्पून पाणी घातले मी आधी। अजून थोडं पाणी लागणार आहे। नंतर तो भिजल्यावर जर वाटलं फार कडक आहे तर आपण तेव्हा थोडा पाण्याचा हात लावू। 4 टेबलस्पून पाणी मी एकंदरीत घातले आणि एवढं पाणी आता पुरे आहे। आता आपण 2 तास रवा मैदा ठेवूया आणि तत्पूर्वी आपण खवा शिजवून घेऊ, घट्ट करून घेऊ साखर घालून। हा चांगला भिजलाय। 4 टेबलस्पून पाणी आपल्याला पुरे झालं। आता आपल्याला 2 तास हा ठेवायचा आहे। आता आपण खवा आटवायला सुरुवात करू। खवा, साखर, केशर, वेलचीची पावडर, तर सगळं एकत्र करून घेऊ आणि मग जरा वेळ घाटू, म्हणजे पेढ्यासारखा थोडा घट्ट झाल्यावर मग आपल्याला ते पोळ्या करायच्या। तोपर्यंत आपला रवा मैदा पण भिजायला पाहिजे आणि खवा पण थंड व्हायला पाहिजे। सर्व एकत्र कालवून घेतलेलं आहे। हाताने कालवलं तरी जास्ती सोपं पडेल। आता आपण त्याला आटवायला सुरुवात करू। ते आधी थोडं पातळ होईल आणि मग परत घट्ट व्हायला सुरुवात होईल। हे पातळ झालेलं आहे चांगलं।
आणि आता आपण ते घट्ट करणार पेढ्यासारखं, म्हणजे आपल्याला लाटायला छान होईल. घट्ट होत आलेलं आहे आणि थंड झाल्यावर ते अजूनही घट्ट होईलच. आता मी गॅस बंद करून थोडा वेळ हलवते ते, म्हणजे मग ते कितपत घट्ट होईल ते लक्षात येईल. खवा आपला चांगला कोरडा झालेला आहे. आता ह्याला जरा मळून घेऊ चांगला. गार पण झालाय. हे पहा, खवा चांगला मळून झालेला आहे. समजा जर तुमच्या हातनं जास्ती घातला गेला आणि कडक म्हणजे घट्ट झाला जास्ती, तर मग थोडं 1-2 चमचे दूध घालून मऊ करून घ्या. आता आपण हे बघूया. हे बघा, हा छान झालाय. आता आपण रवा पाहूया. भिजवून 2 तास झालेले आहेत. हा रवा पण चांगला भिजलेला आहे. थोडं नुसतं मी हातावर पाणी घेतले, थोडं जास्ती नको पाणी लावायला. जरासं तूप लावूया त्याला. आणि आता आपण पोळ्या करायला सुरुवात करूया. आपला रवा पण चांगला भिजलाय आणि खवा पण चांगला झालाय. आपण जसं गुळपोळीला केलं तसे 2 गोळे करून घ्यायचे आणि 1 गोळा खव्याचा घ्यायचा. पोळपाटावर थोडं तांदळाचं पीठ घालून त्या लाट्या लाटून घेऊ. थोडा खव्याचा जो गोळा आपण केलेला तो असा पसरू. आणि असं बंद करू. हलक्या हाताने आता आपण पोळी लाटूया. थोडं आधी असं हाताने दाबून घ्या, म्हणजे मग ते चांगलं व्यवस्थित दाबलं जाईल, लाटलं जाईल.
गॅस सुरू करते मी आता. तवा तापलेला आहे. आता थोडं त्याच्यावर तूप सोडायचे आणि ही आपण जशी गुळपोळी केली तशी लाटण्यावर घेऊन ती त्याच्यावर सोडायची. थोडं तूप सोडते मी तव्यावर. साधारण मध्यम गॅसवर भाजायचे ती. फार बारीक पण नको आणि मोठा नको, म्हणजे करपायला नको. वरून पण थोडं तूप घालूया म्हणजे ती चांगली खरपूस होईल. खालून झालेली आहे. आता त्याला अलगद उलटते मी. आता ह्या बाजूनी चांगली भाजली गेलेली आहे. त्या बाजूनी भाजली गेली की आपण ती तव्यातून काढू. गॅस मध्यम ठेवायचा आहे. फार बारीक नाही, फार मोठा नाही. जरा अशी अलगद बघायची. ही झालेली आहे खालून पण. आता मी ती ताटलीमध्ये काढून घेते. अशा प्रकारे आता मी सर्व पोळ्या करून घेते. आपल्या खव्याच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही माझे व्हिडिओ पाहताच, असेच पाहत राहाल याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि तुम्ही माझी लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या नातेवाईकांना द्याल आणि ते पण मला सबस्क्राईब करतील, लाईक करतील अशी मी आशा करते.